हाय हॅलो नमस्कार. मी प्रियंका म्हणजेच नक्षी आहे. तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आता सकाळचीच वेळ आहे. मी पाय पुसणं धुवण्यासाठी काढलेले आहेत. गरम पाण्यामध्ये सर्व भिजायला घातलेले आहेत. 1 तास भिजून देणार आहे आणि नंतर ब्रश लावून घासून स्वच्छ करणार आहेत. पाऊस सुरू होण्याआधी मी तरी हे काम करते. तुम्ही कोणकोणती कामे पाऊस सुरू होण्याआधी करता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण पावसाळा चालू झाला की परत या पाय पुसणं धुतला की त्यांचा खूप वास येतो. त्या स्वच्छ कोरड्या उन्हात तसं वाळवल्या तर त्यांचा वास वगैरे येत नाही. त्यामुळेच मी त्या आज पाण्यामध्ये भिजायला घातलेल्या आहेत. खरं तर या दिवसामध्ये पाऊस यायला पाहिजे. हे पावसाचेच दिवस आहेत, पण का कुणास ठाऊक पाऊस अजून येत नाही आहे. पाऊस आला तर बळीराजा तरी सुखावेल. खूप आशा लावून बसलेले आहेत पावसावरती. ज्यांची शेतीवरतीच घर चालतं ते तर खूप आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण पीक वगैरे आलं तरच त्यांचं घर चालतं आणि पीक पाऊस जर पडला नाही तर पीक वगैरे त्यांना घेता येत नाही आणि मग त्यांचे कुटुंबाचे पण हाल होतात. तर सर्वांनी प्रार्थना करायला पाहिजे देवाकडे की लवकरात लवकर पाऊस येऊ दे. म्हणजे बळीराजाला त्याचं घरदार चालवण्या इतपत तरी त्याला धान्य वगैरे पिकवता येईल. ह्या दिवसात मूग वगैरे पेरले जातात. मूग, उडीद. तर त्याच्या पेरण्यासाठी शेतकरी खूप आस लावून बसलेला आहे पावसासाठी आणि पाऊस तर काही पडत नाही आहे. तर आपण सगळे मिळून देवाकडे प्रार्थना करूया की लवकरात लवकर पाऊस पडू दे म्हणून. गरम पाण्यामध्ये थोडासा निरमा टाकून पाय पुसणं भिजायला घातलेले आहेत. अर्धा 1 तास भिजून देणार आहे आणि मग ब्रशने घासून सुकायला घालणार आहे. तर झाडू मारून झालेला आहे. फरशी पुसून घेते. आज शनिवार आहे. मिस्टरांना उपवास असतो, त्यामुळे आधी सगळ्यात पहिले झाडू फरशीच करणार आहे आणि मग आंघोळ करणार आहे. थोडं काही वेळेस रुटीन एकसारखं चालतं, पण इतर दिवशी सुट्टीच्या दिवशी थोडं मागे पुढे होतं. तर छान अशी फरशी वगैरे पुसून घेते. मग नक्षला आंघोळ वगैरे घालून नाश्ता वगैरे करून आज खिचडी पण बनवायची आहे. तर चला पाहूया आजचा दिवस कसा जातोय. आज नक्षला सुट्टी आहे. मी फरशी पुसायला घेतली आहे आणि याचं चाललं आहे की वरती गाड्या ठेवलेल्या आहेत. मला ब्ल्यू टेम्पो पाहिजे. अजून काय पाहिजे? ब्ल्यू. हां. तर आज दिवसभर मज्जा आहे नक्षची. दिवसभर गाड्या खेळायच्या. अभ्यास मात्र नको. अभ्यास करायला सांगितलं की कसा पाहतो बघायचं आहे, म्हणतो बघायचं आहे का तुम्हाला? नक्ष अभ्यास करायला चला. नाही. का? अभ्यास करायचा नको? होमवर्क करायचा ना? नाही. का बरं? हां. हां, तर त्याच्यात ठेवलेलं ह्याच्यातून त्याला ब्ल्यू टेम्पो पाहिजे. मी अशा गाड्यावरतीच ठेवते, नाहीतर तो दिवसभर पसारा घालत बसतो घरात. तरी पण आहेत त्याच्या भरपूर गाड्या बाहेर खाली. हे काय सोप्यावरती पण गाड्या घेऊन बसलेला आहे, तरी त्याला अजून त्यातल्या पण गाड्या पाहिजेत काढून. पाहू शकता सूर्योदय होत आहे. आज थोडा आभाळ आहे, त्याच्यामुळं सूर्योदय दिसत नाहीये. पाय पुसण्यात धुवून सुकत घातलेलं आहे. तो ऊन पडलंय तर सुकून जातील आज. खिचडी वगैरे बनवून घेतली आणि आता छान अशी देवपूजा करून घेतली आहे. खिचडी करून घेतल्यावरती देवाला नैवेद्य वगैरे पण दाखवता येतो, म्हणून आधी खिचडी करून घेतली आणि छान अशी देवपूजा पण करून घेतली. मोगऱ्याची फुलं आज भेटली होती झाडाला, त्याच्यामुळे मोगऱ्याची फुले अर्पण केली. खिचडी वगैरे पाणी वगैरे ठेवून देवाला नैवेद्य दाखवून घेतला. आता बाकीची कामं पण उरकायची आहेत. स्वयंपाक करायचा आहे माझ्यासाठी आणि नक्षसाठी. भांडी वगैरे बाकी येतं. ह्या देवघरात छान असं कृष्णाची मूर्ती पण आहे बॅक साईडला आणि त्यात लाईट असल्यामुळे छान दिसते. कामं वगैरे आवरून झाल्यानंतर मेथी निसायला बसले होते. कोथिंबीर आधी निवडून घेतली होती. हे मेथी निसण्याचं काम इतकं कंटाळवाणं असतं ना, त्याच्यात एकतर ते सडलेलं पण निघते पाला. एक 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 करून तोडायचे, पण टिफिनसाठी मेथी आणावीच लागते आठवड्यातून एकदा तरी नक्षसाठी. इथं भाज्या खात नाही तो, त्यासाठी त्याला मेथीचे पराठे वगैरे बनवून दिले तर तो खातो. तसं हिरव्या भाज्या किंवा दुसऱ्या कुठल्याच भाज्या खायला चपातीबरोबर नको म्हणतो. पराठ्यासोबत कुठलीही भाजी द्या, भोपळ्याचे जरी पराठे केले तरी तो खाईल, पण तसं जर दिलं तर अजिबात खाणार नाही भाज्या.
तर हेच मी आता मेथी निवडून घेते. सगळ्यांनाच मला तरी वाटतं की मेथीची भाजी, कोथिंबीर किंवा हिरव्या पालेभाज्या नेसायचा कंटाळा येत असेल. खूप वेळ जातो त्याच्यात बसून बसून आणि त्याच्यात परत किडा आहे की नाही ते पण पाहावं लागतं. त्याच्यामुळे तर अजूनच जास्त डोकं दुखतं त्या मेथीच्या भाजीकडे बघितलं तरी माझं. तर आता भाजी वगैरे निवडून घेते. बराच वेळ झालं नक्षचा काही आवाज येत नाहीये. नक्षचा काही आवाज येत नाही याचा अर्थ तो काहीतरी नक्की उद्योग करत बसलेला असतो. त्याला खूप वेळेचा मी आवाज पण देत होते मध्ये मध्ये, तर तो काही रिस्पॉन्सच देत नव्हता. त्याच्यामुळे म्हटलं भाजी आधी निवडून घ्यावी आणि मग बघावं काय करतोय ते. एकदा दोनदा आवाज दिला तर फक्त म्हणतो आहे मी मम्मी, आहे मी. त्याच्यामुळे काहीतरी खेळत असेल नाहीतर काहीतरी पसारा करत असेल. तर निवडून घेते आणि मग त्याला बघते. नक्ष काय करतोय? अरे बापरे, सगळा पसारा ओतलाय तू तर. हां, कोण भरणार हे पसारा? कोण भरणार आता? कोण भरणार हे? गाड्या कोण भरणार? हां 1 2 हां 1 2 भरणार कोणते? 1 जय पुष्कर हां हे जय कार हां रेसिंग कार. काहीतरी बडबड करतोय. मला मेथीची भाजी निवडूपर्यंत सगळा पसारा घालून ठेवलाय. सकाळी एक दिलं खेळायला गाडी आणि खालीच राहिलं होतं त्याचं ते गाड्यांचं बॉक्स. त्यांनी पाहिला तो कधी नव्हतंच. मी भाजी निवडूपर्यंत इकडं त्यांनी त्याचा कार्यक्रम उरकून घेतला. ते सगळं पसारा भरावा लागल. भर चल भरा त्या ह्याच्यात टाका. नक्ष भरून ठेवा पसारा. चला कुठं चालला तू घेऊन ते 2 ठेवण बाकीचे भर नाही सगळे भर. हे भरा सगळं भरा त्याच्यात भर त्याच्यात गाड्या सगळ्या. असं ऐकत नाही, हट्टी झालाय. नक्ष इथे झोपला होता दुपारी जेवण वगैरे करून, तर कपाट आवरून घ्यावं म्हटलं होतं. खूप मेसी झालं होतं कपाट. हे असं कपाट आठवड्यातून एकदा तरी आवरावंच लागतं. असं इकडे तिकडं होतं. आता व्यवस्थित घड्या वगैरे ठेवलेल्या आहेत. बघू आता किती दिवस असं नीट राहतंय. नक्षचा पण आवाज येतोय उठलेला आणि असे इस्त्रीचे कपडे बॅगमध्ये भरून ठेवले ते. नक्षचं असं खेळायचं काम चाललंय. से हाय गाईज. हाय गाईस. काय करतोय तू? ग्लासची बिल्डिंग बनवतो. Out. You know. Huh? Yes. 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 Left. No. Is that a building? Yes, glass building. Very good. Very good.
वाव. नो नो नो. यस. खड़ा होके करो, खड़ा होके. ओ ओ, हिंदी पडली बिल्डिंग तुझी. नो. यू स्टँड अप बुगू. स्टँड अप. येस. अँड वन मोर. टू वन मोर. टू थ्री फोर क्लॅप करो, क्लॅप. येस. ओ नो. तुटले हो, तुटलंय ते. साईडला ठेव. साईड साईडला ठेव ना. हो, दुसरं घे. दुसरा उलटा. नो 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 नो. हां हां हां. व्हेरी गुड. नो. येस. असं बॅलन्सिंगचं काम चाललंय. असं म्हटलं की मज्जा असते आणि अभ्यास म्हटलं की नको. अभ्यास करायचा का? नाही का नाही करायचा? हां. असं बिल्डिंग मधून पाहतोय काय नक्ष? संध्याकाळच्या जेवणामध्ये मी आज लापशी बनवणार होते. तर एक वाटी भरडा घेतलेला आहे, लापशीचा भरडा, आणि त्यामध्ये तूप टाकून छान भाजून घेणार आहे. तुपाचा जास्त वापर केला आहे मी. आणि यासाठी भाजलेले शेंगदाणे, खोबरं, मनुके आणि बदाम घेतलेले इथं. विलायची पावडर होती माझ्याकडे, त्यामध्येच थोडीशी बडीशेप घालून मिक्सरला बारीक करून घेतलं आहे. छान अशी चव येते लापशीला याच्यामुळे. भरडा भाजून घेतला आणि साईडला काढून ठेवला. नंतर त्यामध्ये थोडं कढईमध्ये थोडंसं तूप घालून त्यामध्ये जे खोबरं, भाजलेले शेंगदाणे आणि मनुके, बदाम घातले होते ते छान तळून घेतले. आणि त्यामध्येच एक वाटी लापशीच्या भरड्याला मी 4 वाटी पाणी, त्याच सेम वाटीने 4 वाटी पाणी घेतलं आहे. ज्यामध्ये हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. त्यामध्ये छान असा लापशीचा भरडा शिजतो एवढ्या प्रमाणात पाण्यामध्ये. तर तुम्ही पण असंच प्रमाण घेतलं तरी चालेल. 1 वाटी लापशी भरड्याला त्याच सेम वाटीने 4 वाटी पाणी घ्यायचं. आता छानपैकी मी पाण्याला उकळी येऊन देते आणि त्यामध्ये लापशीचा भरडा घालून शिजवून घेणार आहे. कुणी कुणी कुकरमध्ये पण शिजवतं, पण माझ्याकडे स्टीलचा कुकर आहे, तो खाली लागतो, त्याच्यामुळे मी कढईत शिजायला घालत आहे. यामध्येच मी थोडंसं मीठ पण ॲड केलेलं आहे आणि छान चव येते. किंचितचं मीठ घालायचं. लापशीचा भरडा ॲड केला होता आणि तो छान शिजवून घेतला. शिजल्यानंतर त्यामध्ये मी विलायची पावडर घालून आणि 1 वाटी गूळ खिसलेला घालून घेतला आणि मस्तपैकी हलवून घेतली. खूप सोपी पद्धत आहे लापशी करायची, छान पण बनते या पद्धतीनेच. छान मिक्स करून घेतला गूळ वितळूपर्यंत आणि थोडंसं झाकण टाकून पण परत शिजवून घेतलं. छान झाकण टाकून शिजवून घेते. पाहू शकता किती छान अशी लापशी तयार झाली आहे आपली. काय होतं तुला? दुखतंय. काय खाल्लं होतं? काय खाल्लं होतं? खाऊ. बिस्किट. बिस्किट. दुखतंय. दुखलंय. तुझ्या दातात टीत करतो मी चप. ॲपल. नाही बाबा. ॲपल. इकडे बघ. इकडे. यांचं दोघांचं असं खेळणं चालू होतं
तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी.